कल्याणला आल्यानंतर मला एका रूममध्ये असा प्रॉब्लेम झाला ना, माझ्या मिस्टरांची नाईट ड्युटी असायची, माझी मुलं आणि मीच असायचो. रात्री झोपल्यानंतर अक्षरशः मध्यरात्री 2:30-3च्या दरम्यान एक लेडीज जळलेली आहे आणि ती अशी उभं राहून तिचे सगळे मांस वगैरे लटकत आहे आणि ती उभं राहून माझ्याकडे अशी बघते, ती अशी कंटिन्यू बघत आहे ती मला. आणि मी शेजारी जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं मॅडम इथे जी व्यक्ती राहत होती ती जळून मेली आहे आणि तिने स्वतःला किचनमध्ये जाळून घेतलंय. तर आज डोंबिवलीहून आपल्यासोबत आलेले आहेत मीरा मॅम. मॅम स्वतः एक यूट्यूबर आहेत आणि त्यांच्याकडे अनेक हॉरर स्टोरीज पण आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्यासोबत घडलेल्या स्टोरीज. मॅम चालू करूयात. हां, आता मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की लोकांना म्हणजे हे भूताबद्दल जे आपण विषय घेणार आहे आज, तर त्या विषयावरती मला म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये डीप न जाता खरं खोटं सिम्पलमध्ये मला सांगायचं आहे. ते कसं माहिती आहे का, लोकांना असं वाटतं की भूत आहे का नाही किंवा हे खोटे बोलतात का असं. जर तुमच्यासाठी देव आहे तर नक्की हे पण निगेटिव्हिटी पण आहे. जर पॉझिटिव्हिटी असेल, निगेटिव्हिटी पण आहेच. तुम्हाला ते विश्वास, आता काही लोक विश्वास नाही करत. लोकांना असं वाटते की काहीतरी खोटं बोलतायत किंवा काही. ज्यांना तो अनुभव येतो त्यांनाच माहीत आहे की खरं काय आणि खोटं काय. आता तुम्हाला ह्याच्यावरूनच एक उदाहरण देते की आम्ही खूप म्हणजे आता 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा जोगेश्वरीला राहत होतो, जोगेश्वरीला आम्ही रेंटवरती होतो तिथे, तेव्हा आमच्या तिथे हे होतं असं म्हणजे सगळ्या बिल्डिंगी ट्रान्सिस कॅम्प बोलतात. ट्रान्सिस कॅम्प जोगेश्वरीला फेमसच आहे. आता ते सगळं तुटलं आहे, तुटून आता बिल्डिंगी बनल्यात. त्या ट्रान्सिस कॅम्पमध्ये राहताना त्या ठिकाणी भरपूर अशा ॲक्सिडेंट वगैरे रोजच्या रोज असंच गोष्टी आम्हाला माहीत पडायच्या. तर ते खूप काही गोष्टी होत्या तिथे ज्या ट्रान्सिस कॅम्पमध्ये राहिलेल्या लोकांना माहीत आहे. आणि आमच्या अपोजिटच्या रूममध्ये एक 3 मुलं राहत होती आणि आमची मुलं लहान लहान होती. तेव्हा 3 मुलं राहताना त्याच्यात एक मुलगा होता. त्याचा आता आहे का नाही तो आपल्याला माहीत नाही, पण तो साऊथ इंडियन मुलगा होता. त्याचं अनुभव म्हणजे आम्ही समोरासमोर राहून आम्ही बघितलेला आहे की त्या मुलाला काय व्हायचं. तो हे टुरिस्ट गाडीवरती जायचा तो. एकदा असंच काही लोकांना तो राजस्थानला घेऊन गेला आणि राजस्थानला त्यांना सोडून तो झाडाखाली गाडी लावून झोपला तिथं गाडीमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम झाले, तर हे खरी गोष्ट आहे आणि आम्ही स्वतःच बघितलेली गोष्ट आहे. जेव्हा तो मुलगा तिथे झोपून राहिला त्यांना सोडल्यानंतर, कारण रात्रभर त्यांनी गाडी चालवल्यानंतर थकला आहे, तर झोपला आहे. तर त्याला तिथे असा भास झाला की मला कोणीतरी एक लेडीज झाडावरून उतरते, माझा गळा दाबते, मला काहीतरी ती करते असं त्याला समजलं. तिथून तो जागा झाला, उठल्यानंतर तोंड वगैरे धुतलं, त्याला कसं तरी वाटायला लागला. तिथून घरी आल्यानंतर म्हणजे तिथून ते नंतर त्यांचं काय असेल त्यांचा तो प्रोग्राम झाल्यानंतर ते रिटर्न आल्यानंतर तो जेव्हा झोपला घरी, तर त्याला सारखं तो त्रास व्हायला लागलाय. अच्छा. आजचा दिवस पण बघा अमावास्या आहे. अमावास्येच्याच दिवशीची गोष्ट आहे मी जे बघितलेली आहे. आणि आज पण हा इंटरव्ह्यूचा दिवस पण अमावास्याच आहे आणि मी जे अनुभव घेतला तो पण तोच दिवस होता. आणि तो मुलगा अक्षरशः रडायचा दिवसभर बसून, का त्याला असं व्हायचं का ती घेऊन जाणार म्हणजे त्याला घेऊन जाणार. तिला त्या मुलाला एवढा त्रास द्यायची, फक्त त्याला दिसायची तो एवढा चांगला नॉर्मल दिवसभर चांगला राहणार तो. फक्त अमावास्या झाली का मग तो ठिकाणावरती नसायचा. अमावास्येच्या दिवशी त्याच्या घरात फॅन आपोआप फिरताना आम्ही बघितलाय. तो दाखवायचा की बघा आंटी आम्ही फॅन बंद केलाय, पण फॅन आपोआप चालेल बघा. ते फॅन फिरायची, त्याच्यावरती ती लेडीज बसलेली असायची, त्याला दिसायची, पण आम्हाला नाही दिसायची. त्या व्यक्तीला दिसायची का बाबा ही बघा आंटी ती मला आता असं त्रास देईल, तसं त्रास देईल. आणि त्याचं म्हणजे जेवणाचं ताट आहे ना, त्याच्यात रक्ताचे हे दिसायचे, थेंब दिसायचे. बापरे. हां, त्याने अन्न घेतलं का तोंडातून रक्त पडणार. आणि एवढं त्याला त्रास दिलेला. शेवटी तो बोलला, त्याचं लग्न पण नाही झालं. तो बोलला मला ती लग्न पण नाही करून देणार, मला घेऊन जाणार ती. आणि शेवटी राहून तो एवढा बारीक झाला ना, असा आजारीच बेडवरतीच. तो फक्त 25 वर्षाचा मुलगा. त्याला आम्ही तिथे होतो तोपर्यंत त्याचे हाल आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. तो खूप रडायचा की मला ती अमावास्या झाली का मला राहू देत नाही. ती बरोबर येते. त्याने किती देवधर्म केले, सगळे केलं. तो बोलतो लोक हां, चला तो वेडा असेल किंवा काही असेल तर आपण विश्वास नसता केला. पण तो बाकीच्या वेळेस तो नॉर्मल राहतो ना. बाकी तो 8 दिवस तर एकदम चांगला राहतो. फक्त
8 ते 15 दिवस म्हणजे सॉरी ते अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 दिवस सोडून बाकी तो नॉर्मल असतो. पौर्णिमेला पण सेम त्रास व्हायचा त्याला? पौर्णिमेला पण सेम त्रास त्याला. ते अच्छा. फॅन आपोआप तर बाकीच्या दिवशी फॅन फिरणार नाही. हां, फक्त हां. ते आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलं. माझे मिस्टर आणि मी मुलांना आमची मुलं एवढी घाबरायची, लहान मुलं. आम्ही दरवाजा तो अक्षरशः बसून रडायचा. मला सोड, सोड बोलून तो रडायचा. हे स्वतः मी अरे! हाल बघितलेत. अमावस्या आणि पौर्णिमा. बाकी तो एवढा शिकलेला, तो विश्वासच करत नव्हता. हं, हं. आणि त्याने एक-एक स्टोरीज असं सांगितलं ना, की मी ते बाहेर सांगू शकत नाही. एवढ्या म्हणजे त्याला एवढं ती त्रास म्हणजे एक बायकोसारखीच ते राहायची ती. अच्छा. म्हणजे तो हसबंडच तिचा असंच ते लग्न पण नाही करू देणार. असे त्याला त्रास हं. दिलेला. तो शेवटी कंटाळला. तो बोलला, "एक दिन मेरे को ये लेके जाएगी, छोडने वाली तो नहीं है." आणि तो शेवटी आम्ही तिथे 2 वर्ष राहिलो. 2 वर्ष आम्ही त्याला बघितलं. तर त्याचे हाल एवढे खराब झाले का तो एकदम बारीक झाला. तो अच्छा. जेवू शकत नव्हता. रात्री शांत झोपू दे म्हणजे झोप पण त्याला यायची नाही. अमावास्येच्या 2 दिवसापूर्वीच त्याचं घाबरणं चालू व्हायचं. हं, आता काय हं, करणार, हं. काय करणार? मग शेवटी त्याला ती सवयच पडली. अभी जो होगा देखा जाएगा अभी, जाने दो. अगर मेरे नसीब में यही लिखा है, तो मैं जाएगा. ती नेहमी अशी नवरीसारखी त्याला सजलेली दिसायची. अच्छा. हा सत्य अनुभव आहे आणि हा कोणी सांगितलेला किंवा कुठून ऐकलेला किंवा काहीच नाही. आम्ही हं. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला, की आम्ही आता त्या व्यक्तीचं नाव नाही घेऊ शकत. हं, हं. जर ती कुठे असेल तर त्या व्यक्तीने हे बघितलं तर त्याला नक्की समजेल, की ही माझी स्टोरी आहे म्हणून. तसं आम्ही बघितलंय पण मग आणि त्यावरती काही उपाय वगैरे जे त्यांनी केले खूप ते केलंय. काहीच नाही, वर्कआउट नाही झालं का? काहीच नाही. ते कसं माहिती का, हे जे उपाय वगैरे आहे ना, हं, हे एवढं सोपं नाहीये. तर सगळ्यांसाठी नाही. हं. त्याच्यासाठी आता बघा पैसे घेणारे काही जे भूत-प्रेत मी हे करतो, ते करतो करून पैसे घेणारे लोकं जास्त आहेत. तो स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितलाय अच्छा. आणि ते लोकं तर कन्नडा लोकं होते, त्या साइडचे होते. हं, हं, तर हं. ते लोकं तुलू वगैरे बोलायचे जास्त करून. तर मग आता त्या लोकांना तर सगळ्या गोष्टी माहीत आहे. उलट त्यांच्याकडे हे सगळ्या गोष्टी जास्त आहेत. ते देवीचं वगैरे आहेत ना, ते सगळं त्यांच्याकडे जास्त आहे. त्यांनी सगळे उपाय केले. त्यांच्या आई-वडील सगळ्यांनी केलाय. पण तो असा बांधला गेला ना, की त्याला निघताच आलं नाही. शेवटी आता आहे का नाही का त्याच्यासोबत काय झालंय ते त्याच्यानंतर मला माहीत नाही. पण आम्ही जे अनुभव डोळ्यांनी हं. बघितलाय, त्याच्या ताटात रक्त, तो दाखवायचा. आम्ही शेजारी-शेजारी घर असल्यामुळे आम्हाला इझिली दिसायचं. बरोबर. तो अमावास्या पौर्णिमेला तो जेवू शकत नव्हता. नुसता धिंगाणा घरात असायचा त्याच्या. तो वेड्यासारखा करायचा. असं खाली आपटायचा, पडायचा, उठायचा. अरे बापरे! त्याला असं कोणी धक्का मारल्यासारखं आणि हे लाईव्ह आम्ही बघत बसायचो. आम्ही करू पण काहीच काहीच करू शकत शकत नाही. नव्हतो. तो बोलायचा, "बिलकुल लहान मुलांना इकडे सोडूच नका. तुमच्या हं. मुलांना त्रास होती, फेकेल याला, मारेल तुमच्या मुलांना. नका तुम्ही सोडू." मी स्वतः रडायची. माझ्या मिस्टरांच्या डोळ्यातून पाणी यायचं. बघवायचं बापरे! नाही. कारण एवढा छोट्या वयामध्ये त्याला एवढा हं. त्रास होतोय आणि आम्ही समोरासमोर बघतोय आणि आमच्या आजूबाजूवाले पण सगळे बघतात, पण कोण काहीच करू शकत नव्हतं. हे म्हणजे लाईव्ह व्हायचे हे. आता हे गोष्टी आपण लोकं बोलतात, भूत संध्याकाळी असतं, रात्री असतं, 3 वाजता असतं. हे काही तसं टायमिंग कोणाचं नसतं. ज्याच्या नशिबात जे लिहिलंय ना, हं. त्यावेळेस तर त्याला तो त्रास होतोच. म्हणजे अख्खा दिवसभर त्याचं त्याचा अख्खा चालायचं. दिवसच खराब व्हायचा आणि रात्र तो खूपच बेकार राहायची. रात्री तो जोरजोरात ओरडायचा तो, अरे बापरे! असं. खूप त्याला मग दुसऱ्या दिवशी कामावर पण जायचा नाही तो, असे हाल हं. व्हायचे त्याचे. हं. हा अनुभव म्हणजे आम्ही स्वतः घेतलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही कल्याणला रेंटवरती आम्ही घर बघितलं होतं. तर मला म्हणजे तसं तर माझं देवगण आहे. लोकं बोलतात, की मनुष्यगणला सगळं दिसतं असं बरोबर. माझं देवगण आहे. तरी पण मला स्वतःला एक अनुभव आलेला आहे, की आम्ही जेव्हा कल्याणला आलो, आम्ही तिकडून शिफ्ट झालो, तेव्हा एक रूम घेतला होता. त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे एक मुलगा असा वारला तो आजारी होता, तरुण मुलगा. त्याच रूममध्ये. त्याच रूममध्ये. आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला एजंटनी सांगितलं नाही का हं, बाबा हं. हे रूममध्ये असं काही झालंय. तो आजारी होऊन वारला. सुसाईड हं. वगैरे नाही केलं. आणि तो वारल्यानंतर 2-3 महिन्यातच त्याचा भाऊ पण तिथेच वारला. हो. हां, दोघं जण वारलेत आणि आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती, की हे असं झालंय हं, म्हणून हं, तिथे. हं. आम्ही रेंटवरती होतो आणि जेव्हा असं राहिलं थोडे दिवस, आम्हाला असं वाटायला लागलं मला स्वतःला म्हणजे माझे मिस्टर जॉबला निघून गेले ना, मला स्वतःला असं वाटतं, की बेडरूममध्ये काहीतरी बॅड स्मेल येतो आणि आपलं घर तर स्वच्छ आहे हं, आणि मुलं शाळेत गेली, तर मग मला असा त्रास व्हायचा, की घरामध्ये काय असं वास येतो काही समजायचंच नाही. पूर्ण दिवस असं व्हायचं. आम्ही पूजापाठ केली का देव म्हणजे देव वगैरे आम्ही मी साउथ इंडियन आहे.
तर आमच्याकडे पूजापाठ वगैरे आम्हाला टाईम टू टाईम व्हायलाच पाहिजे. मॉर्निंगला आमची 4 वाजताच घरी पूजा होते, रात्री पण पूजा होते. पण त्या घरात मला पूजा करायची इच्छा नाही. मला असं वाटायचं की मी खूप आजारी आहे, मला हो. झोपून राहावंसं वाटायचं आणि मी असंच खूप दिवस ना तिथे आल्यापासून मी आजारीच असायची आणि बेडवरतीच असायची. एक दिवस मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे. मी हॉलमध्ये झोपली होती. मला 2 जण बोलताना चांगला आवाज आला. ते 3-4 महिन्यांनी आम्ही त्या रूममध्ये अच्छा. गेल्यानंतर 3-4 महिन्यांनी मला 2 माणसं चांगले बोलत आहेत आणि मी जागं असं ऐकत आहे. हं. काहीतरी त्यांचा संवाद चालला. तर मला वाटलं की माझा 2nd फ्लोअरचा रूम आहे. हं, ते हं. खाली काही बोलत असेल का काय? मी खूप वेळ बघितलं, खाली बोलण्याचा आवाज येत असेल, पण तसं काहीच नाही. आमच्याच घरात खूप वेळा आवाज येतो आणि असं शांत वातावरण आणि त्याच्यात 2 जण खूप बोलतात, पण त्याची भाषा समजत नाही मला, की काय अच्छा. बोलतायत म्हणून. पण नंतर मग मी उठून घरात सगळीकडे बघितलं, आजूबाजूला खाली बघितलं, कोणीच नाही. कोणाचाच आवाज नाही आणि आजूबाजूला रूम कोणाचाच असा आवाज येत नाही. म्हटलं कोण असं एकदम असं वाटतं, की जवळ येऊन कोणतरी बोलतंय, आपल्या ओके. कानाजवळ येऊन बोलतंय. असं तर नाही होणार. जर बाहेर आवाज असेल तर एकदम कानाजवळ येऊन बोलण्याचा आवाज नाही बरोबर. येणार. तो हळू आवाज जवळ येतो. हळू दूर जातो तो आवाज. हे मला एकटा माझ्या मिस्टरांना सांगितलं तर ते बोलायला लागले, की तुला कसं काय आवाज येतो? असं काही नाही. तू सारखा ते विचार करत असेल म्हणून त्यावेळी तसा तुम्ही विचार. एकट्याच होतात का घरी? आता हां, तेव्हा मी घरी एकटीच अच्छा. असायची. जेव्हा तो आवाज येतो ना, तेव्हा मी हं. एकटीच असायची. तर माझ्या मिस्टरांना मी 2-3 वेळा सांगितलं. तर मला असा सारखा अनुभव येतोय. कोणती भाषा ती समजत नाही. पण 2 जण बोलतायत. हं. भाषा मला समजत नाही. आणि शेजारी वगैरे मी कोणाशी जास्त बोलत नाही अच्छा. आणि म्हणजे आपल्याच कामामध्ये आपण बिझी असतो, जास्त काही बोलत नाही. मग मला एकदा असं वाटलं, की नाही कोणाला तरी काहीतरी विचारावं. माझं मन असं सारखं हे व्हायला लागलं, की ही गोष्ट कुठेतरी खटकते मला. रात्री स्वप्न विचित्र येतात. हं. घरी मिस्टरांना सांगितलं तर त्यांना पण पटत नाही. ते मानत नाही तर त्यांना पटत नाहीये. मग मी एकदा ना शेजारी जे अंकल होते त्यांना विचारलं, की मला काहीतरी असं वाटतंय. दादा काहीतरी म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? काही सांगा ना. नाही, नाही बोलले, काहीच नाहीये. नका घाबरू तुम्ही, काहीच नाहीये. असं ते बोलले मला. हं. म्हणजे का तर त्या रूमच्या घरमालकांनी सांगून ऑब्व्हियसली. ठेवलं होतं, म्हणून त्यांनी मला सांगितलं की काहीच नाहीये. हं. तरी पण मला तो त्रास होताच, की 2 माणसं बोलतात एकाच भाषेमध्ये, ती भाषा काय ते समजत नाही हं, आपल्याला. हं, पण हं. ते कुठून आवाज येतो ते समजत नाही आणि हे नेहमी व्हायला लागलं. जेव्हा मग मला काही समजलं नाही, तर मग मी ग्राउंड फ्लोअरच्या एका व्यक्तीला विचारलं. हं. का मी म्हटलं घरमालकांना सांगणार नाही. प्लीज तुम्ही सांगा. तर काय प्रॉब्लेम आहे? मग त्यांनी सांगितलं, "तुम्ही शपथ घ्या का त्यांना सांगणार नाही घरमालकांना. जर सांगितलं तर ते आमच्या म्हणजे कसं ते बरोबर. ते जरा गुंडागिरी करतात, आम्हाला प्रॉब्लेम करतील अच्छा, तुम्ही अच्छा. सांगाल तर." मग नाही म्हटलं, "मी सांगणार नाही. तुम्ही मला सांगा." त्यांनी सांगितलं तिथे 2 भाऊ होते हं. आणि ते दोन्ही भाऊ एक आजारपणात वारला, तर तो दुसरा बरोबर त्याला घेऊन गेला. त्याला पण तसंच व्हायचं, की त्याचा भाऊ ओह! त्याला दिसायचा. त्याचा भाऊ अच्छा. त्याला दिसायचा त्याला आणि आजार पण होतो त्याला आणि तो वारल्यानंतर त्यांनी सख्ख्या भावाला पण घेऊन गेला आणि त्या पोराला असेच आवाज यायचे त्या घरामध्ये. जो ओके. वारला तो. तर तुम्ही लहान मुलं आहेत तुमचे, तुम्ही लवकरात लवकर खाली करा, नाहीतर तुम्हाला पण घेऊन जाईल, तुम्हाला पण त्रास होईल. त्या दिवशी नंतर मी त्या रूममध्ये मी गेलीच नाही, बाहेरच बसून होती. म्हटलं मी अच्छा. आता रूममध्ये जाणार नाही. माझी हं. हिंमतच नाही. माझे मिस्टर संध्याकाळी येईपर्यंत मी बोलली, "मी घरात पाऊल ठेवणार नाही आणि मी आता येणारच नाही. तुम्ही खाली करा रूम आणि मी नाहीतर येणारच नाही." मी माझ्या 2 मुलांना बाहेरच्या बाहेर गेली घेऊन मी माझ्या भावाच्या घरी निघून गेली. हो. मी गेली नाही त्या रूममध्ये. मग माझ्या मिस्टरांनीच ते रूम वगैरे खाली केलं, सामान नेलं. मला हिंमतच झाली नाही कारण काय, की मला खूप आजारी मी तिथे. हं. मला समजायचंच नाही, की मला काय होतंय. डॉक्टरांना एकदम दाखवलं डलनेस. हां. आणि असं वाटायचं, की मी काहीच काम नाही करायचं. म्हणजे पूजा होतच नव्हती. महिना-महिना माझी सकाळी पूजा नाही, संध्याकाळची पूजा नाही व्हायची. हं. घरात काम करावंसं नाही वाटायचं. असं वाटायचं मी आजारी आहे आणि मला काहीतरी होतंय. मला काय होतं ते समजत नाही. मिस्टरांना सांगितलं तर ते तेवढं सिरियसली घ्यायचे नाही. त्यांना असं वाटायचं एकटी घरात असल्यामुळे तिला पण माझ्या आधी जे घडलं ते काय मग? बरोबर. माझ्या आधी घडलंय ना. हं. मला जे माहीतच नव्हतं या रूममध्ये काय झालंय. मग ही गोष्ट बरोबर. कशी काय घडली? मग त्याच्यानंतर आम्ही मग कोणतीही रूम घेताना 10 वेळा आजूबाजूला विचारणार. तिथून नंतर पुन्हा कधी पास झालात तुम्ही त्या बिल्डिंगच्या इथून? नाही, त्यात हिंमतच झाली नाही. हिंमतच झाली नाही कारण काय की नेहमी ती वाटतं की इथे काहीतरी बरोबर, आहे. बरोबर. आता ते स्वतःच ती बाई म्हणजे आता त्यांचे मिस्टर गेले, कोणीच नाही. आता ती बाई आणि तिची मुलगी दोघंच राहतात तिथे.
अरे अच्छा. हा, आई आणि मुलगी. कारण दोन्ही मुलं पण गेले आणि मिस्टर पण गेले त्यांचे. आता मुलगी आणि आईच राहतात आणि मुलीचं लग्न झालंय, तर ती आता आईसोबतच राहते. आई एकट्या आहेत म्हणून. पण मग नंतर त्यांच्या मुलीला मी विचारलं. मग मी विचारलं, कशाला मी लपवायचं? त्यांना विचारलं, "ताई, ही गोष्ट खरी आहे का? मला खूप त्रास झाला. मला कोणी सांगितलं नाही, पण मला त्रास झाला या गोष्टीचा." मग ती काय बोलली का, "हो, खरं आहे," बोलली. तर मी म्हटलं, अच्छा. "तुम्ही विचार करा, माझे 2 मुलं आहेत. मला जर काही त्रास झाला, तर माझ्या मुलांना कोण बघणार ना?" मग त्यांना पण ते गोष्ट पटली, का नाही म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास व्हायला नको. बरोबर. त्यापेक्षा आपणच राहूया. जे व्हायचं ते आपलं होऊ दे. खरं सांगायला गेलं तर खूप चांगले लोकच आहेत ते. कारण काय बघा, त्यांचे चांगल्या त्यांना आम्हाला काही उद्या चालेल, आता आम्हीच राहतो, आमचं घर आता रेंटवर देणार नाही. कोणाला काही त्रास झाला, ते मग आम्हाला येईल म्हणून मग त्या लोकांनी स्वतःच एक्सेप्ट करून ते लोकं स्वतःच आता त्या रूममध्ये राहतात. म्हणजे खरं सांगायला गेलं तर त्यांचं एक खूप मोठेपणा आहे. नाहीतर लोकं काय करतील, आपल्याला भाड्याशी मतलब आहे. हो. ते असं म्हणून जाऊ शकतात ना. ते म्हणजे ते काय बोलल्या मावशी, "आता माझा मुलगा आहे, मला काय त्रास थोडी देणार आहे तो." आहे ना. शेवटी दिला तरी माझा मुलगा आहे, मला सहन करायचा आहे. जरा जिवंत असता आणि त्रास दिला असता तर मी सहन केलं असतं. बरोबर. म्हणून मग ते शेवटी त्यांनी स्वतःच राहतात आणि आता नाही वाटत की ते कोणाला त्रास होत असेल. आता तुम्ही सांगा, आपण कुठून येताना पण नॉन-व्हेज आमच्या ह्याच्यामध्ये साऊथचे लोकं कधी पण असं घरून असं नॉन-व्हेज वगैरे घेऊन जात असेल, तर त्याच्यामध्ये नक्कीच एखादी लोखंडाची वस्तू टाकून घेऊन जातात. म्हणजे अच्छा. समजा खिळा असेल, काय असेल. कारण तुम्ही ते नॉन-व्हेज घरी जेव्हा घरी टेस्ट जी लागते ना, तुम्ही नंतर एकदा ऑफिसला गेल्यानंतर ती टेस्ट येतच नाही. कारण त्याच्यामागे आपल्याला निगेटिव्हिटी येतात, पण लोकांना माहीत नाहीये. ओके. म्हणून आपण काय करायचं, कधी पण ते डबा घेऊन गेलो ना, बाहेर जेवल्यानंतर तर बाहेरच धुवून टिफिन घरी आणायचा. ते ओके. तसंच रिटर्न आणायचं नाही घरी. आणि ते लोखंड सोबत नेण्यामागचं काय लॉजिक आहे? नाही, म्हणजे लॉजिक काय आहे माहिती आहे का, हे भूत-प्रेत वगैरे काय असतात ना, त्यांना ते लोखंड घाबरतात ते. अच्छा. तुम्ही बघा, असे खूप अनुभव ऐकले असतील, आता इतके लोकं येतात इथे तो अनुभव, का गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यांना तो त्रास होतो हं, काहीतरी. हं. गाडीवर जोपर्यंत बसलं कधी पण असे जे प्रॉब्लेम होतात ना, तुम्ही बरोबर, गाडीवर बसून असाल बरोबर. ना, तेव्हा तुम्हाला त्रास नाही होणार. कारण ते लोखंडाच्या वस्तूंना त्यांना काय म्हणतात, त्यांना ते हे होत हं, असेल, काही ॲलर्जी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, पण ते त्यांना नाही जमत लोखंडाच्या वस्तू हं. किंवा तुमच्या देवाधर्माचं तुम्ही नाव घेताय. तुमच्या ज्या देवाला मानतात, अशा वेळेस तुम्ही त्या देवाचं नाव घेतात, जाप करतात, ते त्यांना त्रास होतो त्या गोष्टींचा. हं. तर अजून एक अनुभव असा आहे, की माझ्या घरामध्ये अ, जेव्हा मी एक रूममध्ये आम्ही शिफ्ट झालो. कल्याणमध्येच का? हां, कल्याणमधलीच गोष्ट आहे ही. कारण आम्ही कल्याणला आल्यानंतरच मला काही अनुभव यायला लागलेत. आधी आम्ही जोगेश्वरला होतो, तर तेवढा मला काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा कल्याणला आल्यानंतर मला एका रूममध्ये असा प्रॉब्लेम झाला ना, आम्ही रूममध्ये सामान टाकलं आणि सामान टाकल्यानंतर 2च दिवस त्या खोलीमध्ये राहिलो आम्ही. माझ्या मिस्टरांची नाईट ड्युटी असायची. ते अच्छा. नाईटला निघून जायचे आणि माझी मुलं आणि मीच असायचो रात्री. तर आम्ही त्या रूममध्ये जेव्हा सामान टाकलं, तर सामान पूर्ण लावलं पण नव्हतं. हं. असंच होतं आणि मी त्या रूममध्ये एक बेड होता. तो बेड त्यांनी सोडून दिला आणि आमचा बेड होता, तर त्यांनी सांगितलं, की "तो बेड राहू द्या. ते चांगला बेड आहे. ते नका हं. हे करू, राहू द्या" म्हणून. पण आम्ही सांगितलं, "नको, आमचा बेड आहे. तो आम्ही यूज करतो. तुमचा बेड तुम्ही घेऊन जा" म्हणून. त्यांनी सांगितलं, की "राहू द्या, मी नंतर घेतो" म्हणून. हं. आणि नंतर तो बेड तिथेच होता. तर म्हटलं आता रात्री आम्हाला झोपायला जागा नव्हती, सगळं सामान होतं. तर आम्ही त्या बेडवरतीच गादी लावून आम्ही तिथेच माझे 2 मुलं आणि मी तिथेच आम्ही झोपलो. माझे मिस्टर जॉबला गेलेत. कारण त्यांची नाईट शिफ्ट होती. हं. आणि नंतर रात्री झोपल्यानंतर अक्षरशः मध्यरात्री 2:30-3च्या दरम्यान मला असं वाटतं, की कोणतरी एक जळलेली व्यक्ती आहे, लेडीज, आणि ती माझ्या बेडजवळ उभी आहे. हो. हां, आणि आम्हाला घेऊन त्या घरात फक्त 2 ते 3च दिवस झालेले. आम्ही सामान टाकून 2 दिवसातच हा अनुभव, की एक लेडीज जळलेली आहे आणि ती अशी उभं राहून तिचे सगळं हे असं मांस वगैरे हं, लटकत आहे हं, आणि ती उभं राहून माझ्याकडे अशी बघते ती. अशी कंटिन्यू बघत आहे ती मला आणि मला माझे डोळे उघडे आहे का मी झोपली आहे का मला ते समजत नाहीये. अच्छा. पण मला हा समजतंय, की कोणतरी व्यक्ती माझ्याकडे कंटिन्यू तो कॉटच्या बाजूला उभी आहे आणि ती माझ्याकडे हं. बघते आणि मला कसं तरी गिल्टी फील होतं आणि कसं तरी वाटतं, की ती अशी का बघते आणि एवढी हं. भयानक कशी दिसते ती. असं मला खूप मला उठायला होत नाही. म्हणजे मला उठायचं आहे, तर ते उठायला पण होत नाहीये, की बघायचंय की ती काय आहे, पण ते मला होत नाहीये. माझी लहान मुलं माझ्याजवळ आहेत. मला एवढं भीती वाटायला लागली, का त्यांना उठवायचं तरी कसं?
कारण माझे हातपायच हालत नाहीये. मी अशा अवस्थेत आहे की मला हातपाय पण हलवता येत नाही. पण ती व्यक्ती उभी आहे, मला बघते आहे आणि खूप भयानक दिसते हे मला दिसतंय तिथे. मग मला कसं तरी मला हातपाय हलवून मी 2:40ला मी उठली. मला कसं माहितीये की मी उठल्या फर्स्ट मी मोबाईल बघितला की टाइम काय झालाय. तेव्हा मी 2:40ला उठून बघते तर कुत्रे खूप रडतायत बाहेर. जोरजोरात कुत्रे रडतायत आणि असं वाटायला लागलं की काहीतरी येऊन गेल्यासारखंच फील व्हायला लागलं. मग ती रात्र झोपच नाही. मी बसूनच राहिली आणि 2 मुलं बाजूला होती, माझा मुलगा, मुलगी. त्यांना घेऊन मी असंच ते झोपलेले आहेत आणि मला असा अनुभव आल्यानंतर खूप भीती वाटायला लागली. रात्रभर झोप नाही आणि मला ना असं झाल्यानंतर असं बॅड स्मेल येतो त्यावेळेस की काहीतरी असं जळण्यासारखा वास येतो त्या घरामध्ये. म्हटलं हे काहीतरी वेगळंच आहे, आपल्याला आता झोप येणार नाही म्हणून मी रात्रभर काढली आणि मी तसंच केलं. शेजारी जाऊन विचारलं मी. जसा पहिला अनुभव आला तसंच. तर त्यांनी सांगितलं, "मॅडम इथे जी व्यक्ती राहत होती ती जळून मेली आहे आणि तिने स्वतःला किचनमध्ये जाळून घेतलंय आणि हा रूम आत्ताही तसाच आहे. तिथे कोणीच राहत नाही. तिथं जो पण राहतो तो काहीतरी त्याचं होतंच तिथे. तर आता तिथे कोणीच नाहीये. तर रूम बंदच आहे. कारण काय आता ती बिल्डिंग आता तुटली असेल, काय करणार तरच ते रूमचं काहीतरी होईल. पण नाही तर असं ते रूम अजूनही तशीच आहे." हा पण खरा अनुभव मला आलेला आहे. आम्ही त्यांना विचारलं. मग मी तिथे परत त्या रूममध्ये गेली नाही. परत तसंच की मी ते रूम परत सोडून दिला. आम्ही 3 दिवसातच तो रूम खाली केला. मग माझे मिस्टर मला बोलतात की तुलाच कसं काय हे सगळं समजतं? का का समजतं? त्याच्या मागचं रिझन पण सांगते की आमचे जे आजोबा आहेत ना, ते खूप याच्यामध्ये म्हणजे मुरलेले होते. आमचे आजोबा त्यांचं वय 110 वर्षापर्यंत ते जगलेत आणि त्यांना ना सगळ्या गोष्टींची ते समज होती. म्हणजे आमचे आजोबा आम्हाला लहानपणी सांगायचे की असा-असा अनुभव असतो, हे असं असतं. आपण त्याच्यासाठी काय करायचं? मी शेवटी ते नक्की सांगणार आहे की आपण काय करतो? म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की असा अनुभव मला 2-3 वेळा आला. नंतर मला माझ्या आजोबांनी काही गोष्टी आम्हाला ज्या शिकवल्या आहेत, आम्ही ते कंटिन्यू केल्यानंतर आजपर्यंत परत तसे अनुभव आले नाहीयेत आणि कुठे येणार पण नाही. पुढे पण आम्हाला असे अनुभव येणार नाहीयेत. कारण आता आम्ही स्वतःला सेफ करून घेतलं या गोष्टीतून. आता कसं बघा, आपण इथे जाऊ, तिथे जाऊ, इथे आम्हाला आराम नाही पडला, तिथे आराम नाही पडला. असं लोकं नक्की 100% हे होतात. शेवटी माणूस हातातून निघून जातो. कारण ना कुठेच त्यांना फरक नाही पडत. फरकच पडायचा असेल, पहिले तुम्ही घरातून सुरुवात करा. बाहेर तुम्ही करण्यापेक्षा पहिले घरातून असं होऊ नये आपल्याला त्रास, हे जर तुम्हाला वाटत असेल, तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं ते मी नक्की शेवटी सांगणार आहे आणि ते केल्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूप फरक पडला. लोकं बोलतात की घरामध्ये कुत्री मांजर पाळायचं, खूप जण अपोझिट आहे. पण माझ्या घरात एक डॉग आल्यानंतर मी ह्याच्यापासून खूप सेफ आहे. माझ्या घरातल्या डॉगला अशा गोष्टी अमावस्या पण आज अमावस्या आहे, तो आज रात्री तो जागा असतो. आम्हाला तो प्रोटेक्ट करतो आणि लोकांना असं वाटतं की जे डॉग लव्हर आहे त्यांना माहीत असेल काही गोष्टी. पण ज्यांना डॉग आवडत नाही त्यांना ते विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे की माझा डॉग अमावस्या पौर्णिमेला 2:30-3ला आम्हाला उठवतोच. हात पकडून उठवतो. जर हे काही विश्वास नसेल तर कधीतरी तो व्हिडिओ मी नक्की घरातल्यांना काढायला सांगणार. पण कसं आपण काढायला सांगताना पण कसा प्रॉब्लेम होतो की तोपर्यंत ती वेळ हे झालेली असते. तो कसं आम्हाला असं हात लावून उठवतो आणि 2:30 ते 3च्या दरम्यान उठवतोच आणि तो बाहेर बघणार. कारण आमच्या तिथे सगळं ओपन आहे. तर तो बाहेर बघणार 2-2:30 आणि अमावस्या पौर्णिमेला तो उठवतोच आम्हाला. काही असेल एका ठिकाणी बघूनच तो असा ओरडेल आणि त्यावेळेस 100% बाहेर जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा असं बघतो की कुत्रे खूप रडतात तेव्हा रात्री. खूप रडतात जोरजोरात. तसाच एक अनुभव आला की माझ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेस इकडेच एका हॉस्पिटलला जेव्हा माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली तर बाबूला घेऊन म्हणजे छोटी बाळाला घेऊन मीच असायची हॉस्पिटलला. तर हॉस्पिटलला असताना मी हे बघितलं आहे की मला नेहमी रात्री 2 ते 2:30 वाजता मला जाग यायची आणि तेव्हा पावलांचा आवाज, घुंगरूंचा आवाज, चालण्याचा आवाज हॉस्पिटलमध्येच, डिलिव्हरी हॉस्पिटलमध्येच. मी हे अनुभव खूप घेतलेत. इकडच्याच एरियामध्ये असे अनुभव आलेले आहेत मला आणि हा म्हणजे काय मला माहीत नाही, पण असं खूप अनुभव आलेला आहे की रात्री मी 3 दिवस आम्ही राहिलो. 3ही दिवस तोच टायमाला मला जाग यायची. त्याच टायमावरती मला असे अनुभव यायचे की मला त्रास होतोय, म्हणजे आवाज येतोय, घुंगरांचा आवाज. तर मी तिथे एका मावशीला विचारलं, "मावशी रात्री 2:30-3 वाजता कोण इकडे फिरतं?"
घुंगरूचा आवाज येतो, ह्याचा आवाज येतो. तर ती मावशी बोलते की असं काही नाही, थोडी जागा तशीच असते कारण इथे ना खूप काही गोष्टी घडलेल्या असतात. तर नाही लक्ष द्यायचं. म्हणजे ते लोकं एक्सेप्ट करतात ह्या गोष्टी. आपण कोणाचं हॉस्पिटलचं नाव नाही घ्यायचंय, पण ती बोलते बहुतेक अशा आवाज येतात, ते आपण लक्ष द्यायचं नाही का? खूप काही गोष्टी इथे घडतात अशा, की कोणाचा कसा आत्मा असतो, काय असतं. मग ह्या गोष्टींना आपल्याला काही त्रास देणार नाहीये. ते आपलं त्यांचं काम करतात, ते आपलं आपण काम करायचं. आता डॉग आहे, डॉगला तर पहिले समजतं ह्या गोष्टी. डॉगमुळे त्या गोष्टीचा मला खूप अनुभव आहे, का ज्या दिवशी आम्ही डॉग आणलाय, घरामध्ये खूप पॉझिटिव्ह झाल्यात गोष्टी. आणि आमचे एवढे प्रॉब्लेम्स होते ना, सगळे हेल्थ इश्यूजपासून, फायनान्शियल प्रॉब्लेमपासून सगळ्या गोष्टी त्या आपोआप सॉल्व्ह होत गेल्या, डॉग आल्यानंतर. आणि आम्ही पण त्याला तेवढं जीव लावतो, आम्ही पण त्याला तेवढी केअर करतो. आणि कसं माहिती आहे का, तुमच्याकडे एक मांजर किंवा असं कुत्रं काही पण असलं ना, त्याचं काहीतरी पॉझिटिव्ह तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असणारच. आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर ते कुत्रं त्याला राहूच देणार नाही. हां, डॉग असेल किंवा मांजर असेल ना, तर तुम्हाला आतमध्ये येऊच देणार नाही निगेटिव्ह एनर्जीला. तो एक बेनिफिट आहे घरात तुम्ही जर पाळीव प्राणी ठेवत असेल तर. आणि त्याची पण तुम्हाला हेल्थ इश्यूज होऊ नये त्याची तेवढी काळजी करायला पाहिजे. कारण कसं तेवढे इंजेक्शन आहे, त्या सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे. कारण शेवटी ते प्राणी आहे. उद्या आपल्याला त्रास व्हायला नको म्हणून आणि दुसऱ्याला पण त्रास व्हायला नको, तर ते सगळं आपल्याला केअर करणं गरजेचं आहे. आता अजून एक अनुभव असा आहे, की मी एकदा दादरला चालली होती ओलानी. तर ओला बुक केली. मला ना असं शांत बसायला नाही आवडत. मला असं बोलता-बोलता जायला आवडतं. तर आता खूप वेळ शांत बसणं मला पण योग्य नाही वाटलं. तर म्हटलं असंच त्यांच्याशी बोलताना ते म्हटलं, "दादा तुम्हाला असं रात्री, दिवसा तुम्ही आता म्हणजे मी ओलामध्ये जेव्हा पण मी आता कुठे गेली ना, तर मी त्यांच्याशी असं कनेक्ट बोलते मी त्यांच्याबरोबर. त्यांना विचारलं, "दादा तुम्ही असं दिवसभर तुम्ही ओला चालवता, डे नाईट चालवता. तुम्हाला काहीतरी चांगले वाईट अनुभव आले असतील ना?" तर ते बोलले, "हो ताई, आम्हाला तर एवढे अनुभव येतात ना, काय बोला." मेन म्हणजे भूतांपेक्षा लोकांची भीती वाटते मला. कारण लोकांचं काय की आपल्याला लोकच त्रास देतात आणि लोकांचा असा अनुभव आहे, की भाडं तिथं रात्रीच्या वेळेस सोडल्यानंतर कोणी पिलेलं असतं, पैसे देत नाहीत. आम्हाला पण त्रास असतो. पण मला एक वाईट अनुभव म्हटलं, "दादा तुम्हाला असं काहीतरी निगेटिव्ह अनुभव आलाय का?" म्हटलं, "मला तसं आवड आहे. म्हणजे मला त्या गोष्टींची विचारायला आवड आहे. तुम्हाला असा निगेटिव्ह आहे का अनुभव?" ते बोलले, "मला आहे." बोलले, की एक वेळ बोलते मी असं गाडीमध्ये जाताना मला असं सारखं मी एकाच रस्त्यावर टर्न फिरत होतो म्हणे. मग का फिरलो तेच मला माहीत नाही. पण 2-3 वेळा मी तिथच्या तिथे मी असं टर्न झालो म्हणे. ही गोष्ट कुठे झाली वाशी रोडवरती जाताना हा अनुभव आला म्हणे. एक पहाड लागतं ना त्या ठिकाणी अ, ते काय बोलले, की मी इथून 2 वेळा म्हणे एकाच रोडनी गेलो. मला सरळ जायचं होतं वाशीला. पण तिथून परत फिरलो म्हणे. परत मी आलो म्हणे. असं 2 ते 3 चक्कर मारलं म्हणे. नंतर मला थोड्या वेळ समजलंच नाही, की मी काय करतोय म्हणून. पण हे समजतंय, की मी फिरतोय इच्छा येते. चकवा लागला. हां, पण का फिरतोय? कशाला फिरतोय? काहीच समजत नाही. ही रात्री 11ची वेळ होती म्हणे. मी एका व्यक्तीला सोडून मी ह्या रोडनी येत होतो म्हणे. तर येता-येता मला असा अनुभव आला म्हणे. मग ते काय होतं, कसं होतं मला नाही माहीत म्हणे. मला काही दिसलं नाही. पण म्हणे मी 3 चकरा एकाच रोडला आणि जो फक्त मला माहिती आहे, की स्ट्रेट मला हे पण समजतंय, की मला स्ट्रेट जायचं तर मी पोहोचणार. पण तरी पण मी गाडी आपोआप वळवली म्हणे. असं मी 3 चकरा झाल्यानंतर त्या चक्रातून सुटलं म्हणे. मी हनुमान चालीसा नंतर म्हणे बोलायला लागलो म्हणे. मग नंतर बोलता-बोलता मला समजायला लागलं, की मी इकडे नाही फिरायचं, मला सरळ जायचंय. तर तेव्हापासून ती व्यक्ती संध्याकाळी बोलते, की मी माझ्या गाडीमध्ये मी हनुमान चालीसा नेहमी म्हणजे लावतोच ज्याच्यामुळे मला तसं भीती पण वाटत नाही आणि मला असं वाटतं, की माझा देव माझ्यासोबत आहे. तर हे एक चांगला अनुभव त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट असं आहे, की माझी आई लहान होती. तेव्हा माझी आई सांगायची, की मी 15 ते 16 वर्षाची होती म्हणे आणि आमचं एक हॉटेल होतं तेव्हा. हॉटेलमध्ये कसं आमच्या साऊथला कॉफी खूप फेमस असते म्हणजे फिल्टर कॉफी आणि वडे वगैरे मेदूवडा हे फेमस असतो. तर आमच्याकडे ती रात्रपर्यंत चालते ती. म्हणजे रात्रपर्यंत आत्तासुद्धा असंच आहे, की आमच्या गावी कॉफीसोबत तुम्हाला मेदूवडा देणारच. अच्छा. एवढं भारी लागतं, खूप छान. तर मग ते रात्री लोकं जेवत नाहीत. खूप जण आमच्याकडे रात्री जेवण नाही करत. ते लोकं डायरेक्ट नाश्ताच करतात. काही-काही लोकांना असं आवड आहे, की फिल्टर कॉफी प्यायची आहे.
तर त्यांना चांगली झोप येईल म्हणून. ते फिल्टर कॉफी आणि हे याच्यामध्ये सकाळच्या तयारी पण करावं लागते. तर माझ्या आईची आई, आजी म्हणजे माझी आजी, ते रात्री 12 वाजेपर्यंत तिथे सगळं आवरून येतात. म्हणजे हॉटेलमध्ये आमच्या. तर सगळं आवरून यायला आमच्या आजीला वेळ व्हायचा. तर आमची आई घरी एकटीच होती. एकटी होती तर आमची आई म्हणजे झोपली होती आणि बहीण, माझ्या आईची बहीण म्हणजे माझी मावशी, ह्या दोघी घरी. आणि ती छोटीवाली झोपली मावशी माझी आणि आई जागी होती. तर आई बोलते, "अक्षरशः भिंतीवरती एक बाई अशी भिंतीवर उभी म्हणजे अशा अर्धाच भाग तिचा दिसत होता फेस अच्छा. आणि पिवळी साडी घातली बोलते आणि ती अशी जोरजोरात हसत होती. तिला बघून आमचे आई डोळे बंद करून हसत होते. म्हणजे त्या अच्छा. काळामध्ये कसं आमचं गावचे घरं तुम्ही आता बघितले असे केरला साईडचे, तामिळनाडूमध्ये कसे एक घरं दूर असतात असं. जंगलात टाईप असं शेती वगैरे असते. असं आमचं एकच घर ना, आमच्या आजूबाजूला एवढे घरं नाहीये. तर आई काय बोलते का मला ती कोण व्यक्ती होती काही समजलंच नाही. पण ती व्यक्ती एवढी हसत होती जोरजोरात आणि मी बघून रडत होती, की ती हसते आणि मी रडते. मला बाहेर पण उठून जायला भीती वाटत होती. कारण आमचं कसं थोडंसं जंगल टाईप जागा आहे आणि तिथे कसं रात्री भीती असते. म्हणजे एकटं जाणं म्हणजे सेफ नाहीये. जंगली प्राणी किंवा हे हत्ती वगैरे त्या साईडला भरपूर असतात. तर त्याच्यामुळे एकटं काही जाऊ शकत नव्हतं. तर आमची आई बाहेरही नव्हती जाऊ शकत आणि घरातही नाही. पण ती बाई आईला दिसते. आई जागी राहून रडते. ती रडते, आई रडली का ती हसते, ती हसली का आई रडायची. असं हे चाललं होतं दोघांचं पण. मग आजी आली, 12:30 वाजता आजी आली. आजी आली तर ही माझी मम्मी जी आहे खूप जोरात रडायला लागली, त्यावेळी ती की बाई गायब झाली. हां, ती बाई नाहीये तिथे. पण ही कसं त्या काळातली म्हणजे 40 वर्ष म्हणजे पूर्वीची गोष्ट. 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे आता माझंच एज ते आहे, तर 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे ही. तर तेव्हा ती माझी आई बोलली का अशा पण गोष्टी असतात. मग ह्या गोष्टी सांगताना माझी आई नेहमी मला एक गोष्ट सांगायची, की बघा निगेटिव्ह गोष्टी असतात. जेव्हा माझी मुलं लहान होती ना, आमची आई नेहमी बाळाच्या अंगावरती छोटासा कपडा का होईना अंगावरती टाकायचं बोलते. कारण ना काही-काही ना असं बाळ झोपलेलं असतं त्याच्यावरती पांघरून वगैरे काहीच टाकत नाहीत. असंच मूल उघडं झोपलेलं असतं, पण कधी तसं नाही करायचं. बोलतात की एक रुमाल किंवा एक कपडा बाजूला बाबूच्या आईचा जो पण यूज कपडा आहे ना, ते बाबूजवळ ठेवायचं. त्याने कसं होतं ते भीती नसते बाळाला. नाहीतर ते दचकतात, घाबरतात. तर ह्या बरोबर. गोष्टी अशा होतात. मग कधी पण एक लक्षात ठेवायचं की आता आपण ह्याच्यावरती काय उपाय आहे, आपण काय करू शकतो, ते सांगते मी. ज्यांना निगेटिव्ह त्रास होतो ना किंवा त्रास होऊ नये असं वाटतंय, त्यांनी घरात रोज कापूर जाळावं, रोज. देवासमोर जाळा आणि रात्री झोपताना तुम्ही शुक्रवार तुम्हाला जर रोज नसेल होत, तर शुक्रवारी, मंगळवारी तरी दरवाजाच्या बाहेर नक्की आपल्या दरवाजामध्ये ते लावायचे, कापूर लावायचे. जेणेकरून निगेटिव्हिटी कशी पण असली तरी घरात प्रवेश करणार नाही किंवा तुमच्या मागे जरी आली कुठून, तर तरी ते घरात येणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रत्येक शुक्रवार, मंगळवारी साऊथचे लोकं नेहमी हळद लावतात आपल्या याला ओट्याला. का तर बाहेरची निगेटिव्हिटी तुम्हाला घरात येऊ नये किंवा बाहेर ज्यांच्या आपल्याशी कोणी दुश्मनी असते, काही प्रॉब्लेम असते, तर ते आपल्या घरात येताना त्यांचे मनामध्ये चांगले विचार नसतात. तुमची तरक्की बघवत नाही. तुमचं चांगल्या गोष्टी बघवत नाही. तेव्हा ते घरात येताना त्यांच्या मनात ज्या काही वाईट सर्वात सर्वात वाईट भूतापेक्षा पण वाईट काय तर तुमची नजर. त्या समोरच्या व्यक्तीचं वाईट होण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर जळतात ना, तेव्हा एखाद्या व्यक्तीवर जळताना त्यांचं खरंच कुठेतरी प्रॉब्लेम होतो. नाही हिचं बघ एवढं चांगलं आहे, आमचं असं आहे, हिचं चांगलं होऊ नये असं जेव्हा विचार करतो ना, तेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्याला लागू नये ह्याच्यासाठी तुम्ही दरवाजावरती नेहमी हळद लावा. त्याने काय होईल का तुम्हाला असे लोकं जरी आले, ते निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देणार नाही. तर त्यांना रिटर्न होतं ते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाळायला लागलो ज्याच्यामुळे आमच्या घरामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले आहेत आणि तुमचं घर, डोकं सगळं शांत राहण्यासाठी सकाळी तुम्ही जेवढ्या लवकर पूजा करता येईल, तेवढ्या लवकर पूजा केली ना, तर घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येईल. आणि दुसरी गोष्ट टॉयलेट आणि बाथरूममध्ये नेहमी खडं मीठ असतं, ते तुम्ही खिडकीमध्ये ठेवायचं. अच्छा. प्रत्येक 8 दिवसातून ते बदली करायचं. समजा तुम्ही शनिवारी ठेवलंय, पुढच्या शनिवारी ते वाहून टाकायचं पाण्यामध्ये. ते परत यूज नाही. परत ते वाहून टाकायचं, नवीन ठेवायचं मीठ. तुम्ही ओके. बघा हप्त्याभरामध्ये ते मीठ सगळं काळं होणार.
हां, होणारच 100% होणारच ते. कारण आमच्या घरामध्ये आम्ही ठेवतो तर आम्हाला माहिती आहे, असं एकदम मळकट होणार किंवा काळं होणार ते सगळं निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूमपासूनच ह्या अशा गोष्टी तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूमपासूनच हे होतात. म्हणून टॉयलेट, बाथरूम नेहमी स्वच्छ असावे. शक्यतो तुम्ही जिथे म्हणजे आपण बाथरूमची अंघोळ वगैरे करतो, तिथे नक्की दिवा एखादा लावू शकता. तर तिथं तुम्ही दिवा लावा. त्यानी पण खूप फरक पडतो. जसं किचनच्या बेसिनमध्ये तिथे पण तुम्ही दिवा लावू शकता. जिथे पाणीचा फ्लो असतो ना, तिथं तुम्ही दिवा लावायला सुरुवात केली ना, तुम्हाला निगेटिव्हिटीचा त्रास होणार नाही. म्हणजे शक्यतो आपल्याला निगेटिव्हिटीचा त्रास बाहेरून मुलांना किंवा हसबंडला आपल्या सगळ्यांना होऊ नये, ह्यासाठी हे गोष्टी तुम्ही करायला लागा. म्हणजे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि शक्यतो एखादा प्राणी घरामध्ये तुम्ही पाळू शकता. तो कारण मला तो अनुभव आहे म्हणून सांगते, की तुम्ही डॉग असेल, कॅट असेल, तुम्ही नक्की एक प्राणी सांभाळा, जे सांभाळू शकतात. जर घरात नसेल ठेवू शकत, तर तुम्ही दारात तरी ठेवा. पण त्याला व्यवस्थित जेवण वगैरे देऊन त्याला तुम्ही जितकं प्रसन्न कराल ना, तेवढं तुमची लाईफ आणि तुमचे कर्म चांगले होतील. नाहीतर काय होतं, फक्त नावाला ठेवायचं त्यांना आणि त्यांना अन्न-पाणी द्यायचं नाही. ह्याच्यामुळे आपल्याला उलट अजून आपले कर्म वाईट होतात. त्यापेक्षा तुमचे कर्म चांगले व्हायचे असेल, तुम्हाला अशा गोष्टींचा त्रास व्हायचा नसेल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. खूप फरक पडेल. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या अनुभवांसोबत तुम्ही इतर काही गोष्टी पण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. आणि मॅडमकडून आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर खाली पॉडकास्ट 2 असं कमेंट करा. आम्ही नक्कीच पुन्हा मॅडमला आपल्या पॉडकास्टवरती बोलवू. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला देखील या पॉडकास्टवरती यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक Google फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म तुम्ही फिल करू शकता आणि मॅडमप्रमाणे या पॉडकास्टवरती येऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही फॅमिली इश्यूज असतील, काही नेगेटिव्ह गोष्टींबद्दल इश्यूज असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅडमचा नंबर आपण दिलेला आहे. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यापुढे जे काही सॉल्व्ह करायचं असतील ते तुम्ही बोलून घेऊ शकता.